थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण अशा पद्धतीचं बॅनर बनवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या फोटोला इफेक्ट कसा दिला, रोहित नाव कसं घेतलेलं आहे आणि हे मागे जे दिलेलं आहे ना पेपर फ्रेम ही कशी घेतली, संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। या मुलाच्या पायासमोर इफेक्ट कसा लावला, डॉट्स कुठून घेतले, तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मी इथे कॅनवा ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल कस्टम साईज, आणि इथे कस्टम साईजमध्ये आल्यानंतर आपल्याला 1080 म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे 1080 असं सर्च करायचं आहे। आणि इंस्टाग्राम पोस्ट हे जे आहे ना त्याची साईज आहे, हे तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम पोस्ट असं जरी टाकलं तरीही येऊन जातं। तर बघू शकता आता हे स्क्वेअरमध्ये आहे पूर्ण, आणि इथे आपल्याला छान असं आपल्याला जे बर्थडे बॅनर आहे ते बनवायचं आहे। एलिमेंट्समध्ये आलेलं आहे, एलिमेंट्समधून आपल्याला ग्राफिक्समध्ये जायचं आहे। ग्राफिक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे हाफ सर्कल म्हणून असं सर्च करायचं आहे। बघू शकता आता इथे मी पहिल्याच नंबरचा जो आहे तो घेते, आणि हा घेतल्यानंतर ना मला याचा जो कमी जे आहे ना डॉट्स ते कमी वरती करायचे आहे, आणि हा जो आहे जास्त डॉटवाला हा असा खाली घ्यायचा आहे। बघू शकता आता मी इथे असं वाढवते, आणि ह्या डॉटला काय करायचं आहे पूर्ण असं एका साईडने लावायचं आहे। बघा आता ह्या डॉटला आपल्याला कलर लावायचा आहे, कलरच्या ऑप्शनमध्ये यायचं, आणि हा ब्ल्यूवाला आहे ना मी हा देते, आणि बघू शकता असा मी दिलेला आहे। आणि पुन्हा इथे ट्रान्सपरन्सीमध्ये यायचं आहे, आणि याची पूर्ण ट्रान्सपरन्सी जी आहे ती अशी कमी करायची आहे। बघू शकता मी इथे 20पर्यंत करून घेते। अशा पद्धतीने मी इथे 20पर्यंत केलेली आहे। पुन्हा याला टच करायचं आणि डुप्लिकेट करायचं। आता डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा याला असं वाढवून घ्यायचं आहे, आणि हा जो आहे ना आता दुसरा डुप्लिकेट केलेला याला काय करायचं आहे आपल्याला पूर्ण ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे। बघा आता मी पूर्ण अगोदर ट्रान्सपरन्सी कमी करते, त्याची करायची आपल्याला 6। तुम्हाला जर अजून पाहिजे असेल कमी करायची असेल तर तुम्ही 3 ठेवू शकता, छान दिसतं। अशा पद्धतीने आपण केलेलं आहे। तुम्हाला जर पोझिशन बॅकवर्ड पाहिजे असेल तर करू शकता किंवा स्किप करू शकता। तर आता इथे मी लावलेलं आहे। आता इथे बघू शकता तुम्हाला इथे पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे आपल्याला फ्रेममध्ये जायचं आहे। फ्रेममध्ये आल्यानंतर इथे बघा पेपर फ्रेम घ्यायची आहे, पहिल्याच नंबरची आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती, आणि अशी लावून घ्यायची आहे। बघू शकता आता इथे अशा पद्धतीने। आता पुन्हा आपल्याला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे, एलिमेंट्समधून आपल्याला फ्रेममध्ये यायचं आहे। पुन्हा मी इथे फ्रेममध्ये आले, आणि इथे मला सर्च करायचं आहे ग्रेडियंट कलरफुल बॅकग्राऊंड। आता इथे मी केलेलं आहे, बघा आता किती सुंदर सुंदर जे बॅकग्राऊंड आहे ते येतात, आणि मी हा जो बॅकग्राऊंड आहे हा घेतलेला आहे, यामध्ये सोडलेला आहे, आणि याला काय करायचं आहे लॉक करायचं आहे। 3 डॉटवर जाऊन लॉक करून घ्यायचं आहे। आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे राऊंड टेबल म्हणून सर्च करायचं आहे। बघा आता इथे राऊंड टेबल म्हणून सर्च करायचं आहे। मी राऊंड टेबल म्हणून सर्च केलं। आता इथे राऊंड टेबल जे आहे ना आपल्याला भरपूर सारे असे राऊंडचे टेबल येऊन जातात। आपण इथे बघू शकतो किती सुंदर सुंदर आहे, तुम्ही हा पण घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर। भरपूर सारे असे जे सर्कल टाईपमध्ये जे तुम्हाला हे दिसत आहे राऊंड टेबल ते घ्यायचे आहे। कुठलाही घेऊ शकतो आपण, असं कंपल्सरी नाही आहे की आपण हाच घेतला पाहिजे। तर आता इथे बघू शकता मी पुन्हा बॅक येते, मी जो पाहिला होता हा जो आहे ना मी हाच घेणार आहे, आणि असं हे जे आहे ना मी कमी करून घेणार आहे। बघू शकता आता इथे मी अशा पद्धतीने मी हा लावते, आणि आता जो तुम्हाला इकडच्या साईडने मी फोटो घेतलेला आहे, आणि इथे बघू शकता हा मुलगा जो आहे ना ह्या फोटोचा मी बॅकग्राऊंड वगैरे डिलीट केला, आणि हा फोटो जो आहे ना तो कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते। मी त्याची सेटिंग वगैरे जे आहे ना अगोदरच केलेली आहे पूर्ण फोटोची, आणि आपण कशा पद्धतीने सेटिंग केलेली आहे काय केलेलं आहे मी सर्व माहिती देते, आणि हा फोटो पुन्हा मी वाढवते असा। बघा आता इथे, आणि जो आपण सर्कल घेतलेला आहे ना राऊंडवाला तो लेअरमध्ये जाऊन मी पुन्हा असा वाढवून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला असं वाटायला तो मुलगा त्यावर बसलेला आहे असं दाखवायचं आहे। बघा आता किती सुंदर असा फोटो दिसत आहे, आणि जो आपण टेबल घेतलेला आहे ना थोडा मला तो खाली पाहिजे। पुन्हा मी इथे लेअर्समध्ये आले आणि थोडा खाली घेतला, आणि ह्या मुलाला पण थोडं खाली घ्यायचं आहे, असं मी इथे लावून घेतलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे बघा, मी या फोटोला टच करते आणि ॲडजस्टमेंटमध्ये आले, आणि मी तुम्हाला दाखवते टेम्परेचर जे आहे ते मी 1 ठेवलेलं आहे, आणि इथे कुठलं कुठलं सेटिंग दिलेलं आहे मी दाखवते। हायलाइट्स आपण ते 27 ठेवलेलं आहे, शॅडो आपण इथे 28, व्हाईटनेस आपण इथे 25 ठेवलेलं आहे मायनस, ब्लॅक आपण 23 ठेवलं, व्हायब्रेशन आपण 35 ठेवलेलं आहे, सॅच्युरेशन आपण 30 ठेवलेलं आहे, आणि कलर ग्रेड आपण थोडा बदलवलेला आहे। बघू शकता आता इथे मी कलर ग्रेड कसा बदलवला, यामध्ये गेले मी। बघा आता पुन्हा दाखवते, यामध्ये जायचं आहे, तुम्हाला कुठला कलर पाहिजे त्यावर टच करायचं आहे। ऑलमध्ये आलेले आहे मी, आणि या कलर लास्टमधल्या याच्यावर टच केलेला आहे। आता लास्टमध्ये टच केल्यानंतर बघा खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिसेल। आता इथे सॅच्युरेशन आहे, ह्यूब आहे, ब्राईटनेस आहे, मी ब्राईटनेस 60 आहे, सॅच्युरेशन मी 44 ठेवलेलं आहे, आणि जे हे आहे वरची सेटिंग मी ते काहीच ठेवलेली नाही आहे। पुन्हा मग तुम्हाला खाली ऑप्शन येतात, आणि इथे
आणि इथे बघा क्लिअरिटीमध्ये आपल्याला 86 ठेवायची आहे क्लिअरिटी. अशा पद्धतीने मी या फोटोची सर्व सेटिंग करून घेतलेली आहे. पुन्हा मी इथे बॅक आले आणि इथे मला सर्च करायचं आहे, ग्राफिक्समध्ये आले मी. ग्राफिक्समध्ये आपल्याला इथे सर्च करायचं आहे व्हाईट ट्रान्सपरन्सी म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे भरपूर साऱ्या अशा ट्रान्सपरन्सी राहतात आपल्याला, जेणेकरून डार्कमधली पाहिजे, म्हणजे खालच्या साईडने आपल्याला डार्क पाहिजे, वरच्या साईडने आपल्याला थोडी अशी कमी पाहिजे. बघा आता इथे मला अशी ट्रान्सपरन्सी जी आहे ते लावायची आहे, पण ती खूप कमी पाहिजे आपल्याला, तेव्हा ती छान वाटेल अशा पद्धतीची पाहिजे. बघू शकता मी कशा पद्धतीची घेतलेली आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. आपल्याला असे फक्त खालच्या साईडने लावायचं आहे. तर मी अशा पद्धतीने जर ओढली तर तो आपला याच्यावर येतो, बॅकग्राऊंडवर येतो मागच्या साईडनं, आणि आपल्याला फक्त बाजूनच ठेवायचं आहे, म्हणजे खालच्या साईडनेच ठेवायचं आहे. बघू शकता इथे कुठेही जोडल्यासारखं वाटत नाही, ग्रुप वगैरे करायचं नाही आहे. तर इथे आपल्याला असं 4 वेळा जे आहे ना डुप्लिकेट करून अशी लावायची आहे. बघा आता इथे मी त्याचे पाय जे आहे ना मुलाचे ते दिसायला नको. जर तुम्हाला पूर्ण दिसायला हवे असेल थोडेफार तर तुम्ही ठेवू शकता. मी इथे 5 वेळा जे आहे ना ट्रान्सपरन्सी हे केलेली आहे आणि बरोबर पेजला 2 वेळा जोडलेली आहे. बघू शकता लेअरमध्ये दाखवते मी किती वेळा लावलेली आहे. तर मी हे 5 वेळा डुप्लिकेट करून लावलेली आहे. अशा पद्धतीने ते लिहून ठेवलेलं आहे अगोदर. इकडलं मी पेस्ट करते, इकडलं मी कॉपी केलं आणि इथे असं पेस्ट केलेलं आहे. तर जे आपलं छोटं मोठं टेक्स्ट आहे मी ते अगोदर पेस्ट केलेलं आहे, आणि हे जे आहे मोठंवालं हे पण करायचं आहे. हे तुम्हाला मी याचा फॉन्ट जो आहे युनिकोड पॅड ह्या ॲपमध्ये बनवलेला आहे. तुम्हाला मी एका फॉन्टबद्दल माहिती सांगितली होती, तुम्हाला त्याबद्दल जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये तो फॉन्ट आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. DG1 म्हणून फॉन्ट आहे. बघा आता मी थोडंसं झूम करते आणि हे जे नाव आहे हे व्यवस्थित असं लावून घेते. तर असं आपण हे नाव वगैरे लावून घेतलेलं आहे. असं सुंदर असं आपण जे बॅनर आहे ते बनवलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते जे आहे उजव्या साईडने तुम्ही ते बड्डेची तारीख वगैरे टाकू शकता किंवा स्किप करू शकता. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने सुंदर असं जे बॅनर आहे ते बनवलेलं आहे. वरती जे तुम्हाला हे दिसतंय ना बॅकग्राऊंडमध्ये जे डॉट दिलेले आहे ना आपण डार्कवाले, ते आपल्याला काय करायचं पुन्हा कॉपी करायचं आहे आणि ह्या बॅकग्राऊंडच्या मागे आपल्याला असं पेस्ट करायचं आहे. बघू शकता आता मी इथे पेस्ट करत आहे, मागे बॅकवर्ड करायचं आहे आपल्याला पूर्ण, आणि असं थोडंसं असं वर घ्यायचं आहे जेणेकरून ते दिसायला हवे. आणि किंवा तुम्ही हाफ सर्कलमध्ये पण करू शकता. बघा आता मी इथे लावलेले आहे. पुन्हा आता आपल्याला असं बॅक करायचं आहे आणि याची ट्रान्सपरन्सी अजून आपल्याला अशी कमी करून घ्यायची आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही असं दाखवू पण शकता. मी इथे छोटे करून असे लावलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सुंदर असं जे बॅनर आहे ते बनवलेलं आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल आणि आवडलं असेल. बघा आता इथे आपण हे जे बॅकग्राऊंड लावलेलं आहे थोडं आपलं स्किप झालेलं आहे. तर इथे जे बॅकग्राऊंड आहे हे आपण हलवलं होतं त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालेलं आहे. पुन्हा मी ह्या फोटो फ्रेम जे पेपर फ्रेम आहे ते वाढवून घेते अशा पद्धतीने. आणि इथे बघू शकता तुम्हाला याला बॉर्डर वगैरे द्यायची असेल तर देऊ शकता. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने बॅनर जे आहे ते बनवलेलं आहे व्हाईटमध्ये पूर्ण. तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वरती ॲरो दिलेला आहे, ॲरोवरून इथे डाउनलोड करायचं, आपलं पेज बघायचं किती नंबरला आहे आणि इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा आता असं बॅनर आपण बनवलेलं आहे. तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.